नमस्कार मित्रांनो, मुंबई म्हटलं की धावपळ आणि या धावपळीच्या मुंबई शहरामध्ये काय होईल याचा काही नियम नाही. मुंबई शहर म्हणजेच घटनांचा गल्लीबोळ. इथे प्रत्येक दिवस नवे काहीतरी घडते, पण काही घटना अशा असतात ज्या केवळ गुन्ह्यापुरत्या मर्यादित राहत नाही, तर नातेसंबंध, प्रेम, विश्वासघात आणि समाजातील मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे करतात. गोरेगाव पूर्व विभागात नुकतीच घडलेली एक अशीच घटना, ही संपूर्ण घटना परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. गोरेगावच्या दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी उर्मिला हळदिवे, साधारणपणे सर्वसामान्य गृहिणी, नवरा रमेश हळदिवे हे BMC मध्ये काम करणारे एक कर्मचारी आहेत. बाहेरून पाहता या कुटुंबात काहीच वाद नाही, सर्व काही व्यवस्थित आहे. पण घरातील अलमारीतील ठेवलेले सोन्याचे दागिने अचानक गायब झाले. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. पहिल्यांदा वाटलं की घरफोडी झाली असावी, पण पोलिसांना जेव्हा घर तपासताना दिसले की दरवाजे मोडलेले नाहीत, कुलपे जशीच्या तशीच आहेत, तेव्हा संशयाचा काटा घरातील कोणावर तरी जाणार हे निश्चित होतं. मग पोलीस तपास सुरू झाला. फोन कॉल डिटेल्स तपासल्या गेल्या, बँकेतील व्यवहार तपासले गेले आणि हळूहळू एक वेगळं चित्र समोर आलं. उर्मिला हळदिवे नियमितपणे एका पुरुषाशी फोनवर बोलत असत आणि तो तिचा प्रियकर होता आणि तोच व्यक्ती तिच्या मुलीचा सुद्धा प्रियकर होता. मुलीसोबत हा प्रियकर तिच्या घरी यायचा हे त्या महिलेला म्हणजे त्या मुलीच्या आईला माहिती होतं आणि मुलीची आई सुद्धा त्या मुलीच्या बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडली आणि मुलीच्या प्रियकरासोबत पण तिने शारीरिक संबंध ठेवले आणि हळूहळू त्यांची मैत्री ही खूप घट्ट झाली आणि याच मैत्रीचं रूपांतर पुढे जाऊन लग्नामध्ये होणार होतं. मग त्या मुलीच्या आईने कट रचला की घरातून सोनं पळवायचं आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाने पळून जायचं. ज्या सोन्याचे दागिने घरातून गायब झाले होते त्यातील काही तिने थेट आपल्या मुलीच्या मित्राकडे ठेवले होते. काही दागिने स्थानिक ज्वेलर्सकडे विकले गेले होते. विकलेल्या सोन्याचे पैसे तिच्या प्रियकराच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचंही निदर्शनात आलं. पोलिसांनी बँक खात्याचे स्टेटमेंट पाहिले आणि सर्व सत्य समोर आलं. या संपूर्ण कथनकात सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे उर्मिलाने स्वतःच आपल्या घरातील सोनं चोरलं आणि घरफोडीप्रमाणे नाट्य रचलं आणि नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण चौकशीत जेव्हा पोलिसांनी पुरावे दाखवले तेव्हा तिने सत्य मान्य केलं. तिने सांगितलं की ती आपल्या प्रियकरासोबत घर सोडून पळून जाण्याच्या तयारीत होती आणि त्यासाठी पैशाची गरज होती, म्हणून तिने घरातील सोनं विकून पैसे मिळवले. या प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण झाले. एका आईने आपल्या मुलीच्या प्रियकरासोबत संबंध ठेवले, स्वतःच्या नवऱ्याचा विश्वासघात केला आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. समाजात यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत. असे प्रकरण कुटुंबाचा पाया हलवणारे ठरतात. रमेश हळदिवे जो आपल्या पत्नीवर विश्वास ठेवत होता तो अचानक पोलीस तपासात संशयित ठरला, पण सुदैवाने तपासाने सत्य बाहेर आणले आणि निरपराध व्यक्तीवर खोटा आरोप येण्यापासून वाचला. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले, कोणताही जबरदस्तीचा ठसा नसल्याने पोलिसांना घरातील व्यक्तीवर संशय आला आणि त्यामुळे संपूर्ण गुन्हा उघडकीस झाला. ही घटना केवळ चोरीची नव्हती, तर मानवी नात्यांच्या कुमकुवक्तेची, प्रेम, आकर्षण आणि पैशाच्या मोहमायामुळे एक बाई आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलीला, कुटुंबाला धोका देऊ शकते हे यावरून स्पष्ट होतं. पोलिसांनी या प्रकरणात सोन्याचे काही दागिने जप्त केले. उर्वरित सर्व दागिने ज्वेलरकडून परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलीच्या प्रियकराकडे ठेवलेले दागिने हस्तगत करण्यात आले. संपूर्ण तपासात बँक व्यवहार, कॉल रेकॉर्ड्स आणि उर्मिलाच्या कबुली जबाबावरून केस अजून मजबूत करण्यात आली. ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रत्येक गुन्ह्यामागे केवळ पैसा नसतो, तर माणसाच्या कमतरता, अपूर्णता आणि कधीकधी वासनेचा खेळही असतो. गोरेगावच्या या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आणि समाजात पुन्हा एकदा चर्चा झाली की आपला समाज कोणत्या दिशेने जातो आणि समाजाचा आरसा दाखवणारी ही घटना समोर आली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.